अंबरनाथ नगरपालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेने भाजपाच्या सर्व नगरसेवकांच्या प्रभागातील कामांना विरोध करत ते रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर केला। उपनगराध्यक्ष निवडणूक आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडीवेळी भाजपाने आमच्यासोबत जे केलं त्यामुळेच आम्ही त्यांचे विषय रद्द केल्याची प्रतिक्रिया यानंतर शिवसेनेने दिली आहे। तर ज्या खासदारांना आम्ही विजन मॅन म्हणतो त्यांचेच नगरसेवक विकासाला विरोध करतात ही शोकांतिका असल्याची प्रतिक्रिया भाजपाच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी दिली। सर्वसाधारण सभेत प्रशासनाकडून आलेल्या विषयांवर दिवसभर चर्चा झाल्यानंतर सभेच्या शेवटी सदस्यांनी दिलेले विषय मंजूर करण्याची वेळ आली। त्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक अब्दुल शेख यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांचे विषय क्रमांक वाचून दाखवत ते मंजूर करण्याचा प्रस्ताव मांडला। तसंच त्यानंतर भाजपाच्या नगरसेवकांचे विषय क्रमांक वाचून दाखवत ते रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला। त्याला शिवसेनेचे नगरसेवक संदीप तेलंगे यांनी अनुमोदन दिलं। संख्याबळाच्या जोरावर शिवसेनेचा हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला। यानंतर भाजपाने उपनगराध्यक्ष निवडणूक आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडीवेळी आमचं संख्याबळ असतानाही आमचा तिसरा सदस्य निवडू दिला नाही, त्यामुळेच आम्ही त्यांच्या कामांना विरोध केल्याची प्रतिक्रिया प्रस्ताव मांडणारे शिवसेनेचे नगरसेवक अब्दुल शेख आणि शिवसेनेचे गटनेते रवींद्र करंजुले यांनी दिली। तसंच हा आमच्या 32 नगरसेवकांचा निर्णय असल्याचं त्यांनी सांगितलं। पक्षाचा आदेश असा नाहीये, पण अंबरनाथ शहरामध्ये शिवसेना हे बहुमतात आहे। शिवसेना, राष्ट्रवादी आणि अपक्ष हे आमची युती बहुमतात आहे। आम्ही बहुमतात असताना पण बीजेपीच्या लोकांनी वारंवार सदा पाटीलला विरोध केला। त्यांनी आमचे जे 6 नगरसेवक, जे 5 कॉपमध्ये 3 आमचे कॉप होते, त्यांना विरोध केला आणि चुकीचा पायंडा पाडला। तर त्या गोष्टीला विरोध करण्यासाठी आणि कुठे ना कुठे अंबरनाथ शहराला आणि सर्वांना हे माहिती देण्यासाठी की अंबरनाथ नगरपालिकेमध्ये हू इज द बॉस, तो शिवसेना इज द बॉस, तर आमचे बहुमत आहे हे दाखवण्यासाठी आता मी हे विषय घेतलेला आहे आणि त्यांचे विषय नामंजूर केलेले आहे। ही आमच्या सर्व गटाचीच म्हणजे पक्षाचीच ही अधिकृत भूमिका आहे। कारण मागील सभेमध्ये त्यांनी 32 संख्याबळ सिद्ध आम्ही करून देखील त्यांनी तुलनात्मक संख्या बळानुसार आमचे 3 स्वीकृत सदस्य घोषित करायचे होते, परंतु त्यांनी ते विचारात न घेता आमचे 2 सदस्यांची नेमणूक त्यांनी जाणीवपूर्वक केली। त्याच्यामुळे आज आम्ही त्यांच्या विकास कामांना विरोध केलेला आहे आणि हे दाखवून दिलेलं आहे की आम्ही 32 लोकांचं आमचं संख्याबळ आहे हे आज पुन्हा एकदा सिद्ध करण्याकरिता आम्ही त्यांचे जे विषय होते त्यांना आम्ही विरोध केलेला आहे। तर शिवसेनेच्या या भूमिकेवर भाजपा गटनेते अभिजित करंजुले, ज्येष्ठ नगरसेवक प्रदीप पाटील यांनी टीका केली। सोबतच नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनीही ज्या खासदारांना आम्ही विजन मॅन म्हणतो त्यांचेच नगरसेवक विकासाला विरोध करतात ही शोकांतिका असल्याची प्रतिक्रिया दिली। आज यांनी ह्या शहराला दाखवून दिलं की ह्या शहराचा विकास जसं यांनी आज गेल्या 30 वर्ष ह्या शहराला मागे ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलं, आज पुन्हा एकदा या शहराचे आर्थिक खूप महत्त्वाचे विषय या प्रभागातील होते, हे सर्व काही विषयांना स्थगिती देऊन त्या ठिकाणी हे सिद्ध केलं की यांना काही या शहराशी घेणं देणं नाही। ते चांगले विषय त्या ठिकाणी या गेल्या 27 सदस्यांनी दिले होते, त्या सर्व 27 सदस्यांच्या विषयांना स्थगिती देण्याचं काम हे अब्दुल भाई तसेच संदीप तेलंगे आणि त्या सर्व शिवसैनिकांच्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी केलं। आज यांनी इथे दुजाभाव दाखवलेला आहे आणि हा दुजाभाव आता कुठून वरच्या लोकांनी त्यांना सांगितलं का यांनी स्वतःनी निर्णय घेतला हे अद्याप त्यांनी काही सांगितलेलं नाहीये। पण आता ठीक आहे, पुढे हे चालत राहील। हा विषय निवडणुकीपुरता स्थगित करायचा होता, पण जर हा असाच विषय चालेल वादविवाद तर मग शहराला याच्यापासून आपण कुठलाच सुविधा देऊ शकणार नाही आणि शहरातील ज्या मूलभूत गरजा आहेत, ज्या नगरसेवकांना निवडून दिल्या जनतेने, तर त्यांना वंचित ठेवण्याचं काम हे शिवसेना करते हे याच्यावरून स्पष्ट होत आहे। ह्याच्यामध्ये असा विषय होणार आहे, पूर्ण अंबरनाथ शहराच्या दृष्टीने विचार करून आपण विषय घेतले होते आणि त्याच्यामध्ये आता पावसाळा जवळ येतोय, त्यासाठी गटार, नाले दुरुस्ती, त्याचबरोबर छोट्या छोट्या पायवाटा ह्यांचे विषय आपण प्रामुख्याने घेतले होते, जेणेकरून पावसाळ्यामध्ये नागरिकांची गैरसोय होणार नाहीये। पण आपण बघतोय आता शिवसेनेची ही भूमिका जी मांडलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी पण विचार करायला हवा होता। जेव्हा काही पॅनलमध्ये सिंगल नगरसेवक आलेले आहेत तर तिथल्या पण नागरिकांनी त्यांना मतदान केलं होतं, त्यांनी सुद्धा पूर्ण अंबरनाथ शहराच्या नागरिकांवर अन्याय केल्यासारखं दिसून आलेलं आहे। त्याचबरोबर आज आपण आपले माननीय खासदार साहेब यांना आपण विजन मॅन म्हणतो,
आणि त्यांच्या नगरसेवकांनी अंबरनाथच्या जो विकास होणार आहे त्याला मध्ये मोठा अडथळा टाकलेला आहे. ही मोठी शोकांतिका आज व्यक्त करते मी. उपनगराध्यक्ष निवडणूक आणि स्वीकृत सदस्य निवडीच्या वेळी 2 पक्षात झालेल्या बेबनावानंतर अर्थसंकल्पीय सभा आणि मार्च महिन्याच्या सर्वसाधारण सभेत सारं काही अलबेल असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. मात्र शिवसेनेने घेतलेल्या या भूमिकेमुळे भविष्यात या 2 पक्षांमधील तणाव आता आणखी वाढत जाण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ.